यांची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। खास रायगडचा सितारा किरण पवार आणि दुसऱ्या बाजूने वेंगुर्ले तालुक्यातील एक अष्टपैलू कामगिरी करणारा हल्लीची स्पर्धा आरवलीश्वर आरवली चषक आणि त्या स्पर्धेचा बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्याच्या नावावर आहे। तो वासुदेव गावडे नॉन स्ट्रायकर एंडला आणि रायगड पारगावचा सितारा आपण पाहतोय तो किरण पवार हा। तर दुसऱ्या बाजूने पहिल्याच सामन्याला ज्यानं आपल्या धारदार गोलंदाजीनं सुरुवात केली होती, सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील एक युवा टॅलेंट म्हणून त्याच्याकडे नजर असतात, तो समीर वेंगुर्लेकर हा सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर। 5 षटकांचा सामना, पहिला अनिवार्य पॉवर प्लेचं षटक किरण पवार आणि वासुदेव गावडे जोडी आपण पाहतोय। दोन्ही क्रिकेट संघांसाठी महत्त्वाचा सामना आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही क्रिकेट संघांना कमेंट्री बॉक्स मधून बेस्ट ऑफ लक आणि दोन्ही क्रिकेट संघ झुंजताना आपल्याला बघायला मिळतील। पहिला चेंडू गती परिवर्तनाचा, किरण पवारचा सिताऱ्याचा फटका फसला आणि झेल कोणी सोडलाय। शेवटच्या क्षणाला हातातून निसटलेला चेंडू आपण पाहतोय। दशावतार योद्धा क्रिकेट संघानं जोराचं झेल सोडलंय। रायगड परगावचा सितारा किरण पवारचं झेल सोडलंय। तो तेजोमय सिताऱ्यासारखा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झळकेल की काय। सुंदर चेंडू आपण पाहतोय। व्हाईट बॉल, पंचांची 2 हात समांतर झाल्यात। अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 2 धावा आपण पाहतोय। पहिला चेंडू हा गती परिवर्तनाचा समीर वेंगुर्लेकरनं काम केलं होतं। सुटलेलं झेल ज्या वेळी किरण पवारच्या बॅट मधून मोठे फटके येतील, बैठा फटका, ज्या फटक्यासाठी वासुदेव गावडेची खासियत, तो वासुदेव गावडे हा ब्रँडेड फटका चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय। ज्यावेळी किरण पवारच्या बॅट मधून मोठे फटके येतील त्यावेळी सागर सपकाळची दिल की धडकन वाजताना बघायला मिळेल। एका जीवनदानावर नॉन स्ट्रायकर एंडला किरण पवार आणि वासुदेव गावडेनं आपलं खातं खोललंय ते चौकारानं। गती परिवर्तनाचा चेंडू आणि त्यावर पुलचा फटका, योगेश सरमळकरचं कॅच ऑफ द डे। कॅच आवडलं असेल मित्रांनो, डान्सचा गजर करूया या युवा खेळाडूसाठी वेंगुर्ले तालुक्यातील तो योगेश सरमळकर आपल्या स्क्रीनवर आलाय। tenniscricket.in च्या माध्यमातून आपण बघू शकताय, रिप्लेच्या माध्यमातून बराच दूर होता योगेश सरमळकर। गती परिवर्तनाचा चेंडू समीर वेंगुर्लेकरचा, शॉर्टम पुलचा बैठक फटका वासुदेव गावडेचा, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पर्यंत योगेश सरमळकरची धाव आणि ऐन मोक्याच्या क्षणी हातामध्ये घेतलेला झेल आणि वासुदेव गावडेची संपलेली खेळी। फलकावर आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर आपण बघितल्यात। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मूर्ती लहानपण कीर्तिमान लतेश साळगावकर शिरोडा केरोडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून कित्येक वेळा खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये गोपाळ भट्टाच्या बरोबरीनं गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली खेळत असताना हल्लीच्या 2 वर्षात ज्यानं आपल्या फलंदाजीनं अनेक रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, तो छोट्या सणीचा सडपातळ बांधाचा लतेश साळगावकर सज्जाला स्ट्राईकला। लतेश साळगावकरचा मिस टायमिंगचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली समीर वेंगुर्लेकरनं मात्र आपल्या दशावतार योद्धा क्रिकेट संघाला भरपूर गोलंदाजीने प्रभावित केलंय। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा लतेश साळगावकरच्या जी कौतुकांची ताब होती त्या कौतुकास्पद कामगिरी त्याने नाही केली आहे। किरण पवारचा जर पहिल्या चेंडूवर झेल टिपला असता दुसऱ्या चेंडूवर तर चित्र दशावतार योद्धा क्रिकेट संघाच्या कोट्याच्या बाजूने पारड जड बघायला मिळालं असतं, पण जोपर्यंत पारगावचा सितारा आहे तोपर्यंत या ठिकाणी लढत असेल श्री बातेश्वर 11 बांधा क्रिकेट संघाची। अजून लतेश साळगावकर माघारी परतलाय आणि दुसरा खेळाडू अजून एक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, डाव्या हाताचा शरीरदार फलंदाजी करणारा सचिन टाक्कर हा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय।
मिळालेलं जीवनदान आणि सचिन टाक्करची लागलेली वर्णी मैदानाच्या आतमध्ये चौकरनं आगाज केला होता वासुदेवनं आणि त्यानंतर वासुदेवच्या विरोधात सुंदर गोलंदाजी समीर वेंगुर्लेकरनं केली आहे. दोन्ही क्रिकेट संघांसाठी महत्वाचा सामना आहे. जो संघ विजय होईल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेचं स्थान समाप्त होईल. पायावरील चेंडू सचिन टाक्करनं चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकारासाठी आपण पाहतोय आगाज केलाय. डेकाउट मधून सेट होत आलाय. जरी दोन मोहरे गारज झाले तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर मी मात्र हवी होऊन खेळणार आणि जे फटके पाहिजे होते अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि ज्या धावा पाहिजे होत्या बांधा क्रिकेट संघाला त्या तर बनल्यात. थँक्यू. पुन्हा एकदा मोठा फटका आपण मारण्याचा प्रयत्न होता. चेंडून घेतलेली उंची अतिरिक्त दंडात्मक केलंय ते मात्र समीर वेंगुर्लेकरला आणि सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फटका बसलाय. सचिन टाक्करचा मात्र ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असा फटका. त्या फटक्याला दुरी नव्हती, उंची नव्हती आणि जेलबादच्या स्वरूपात सचिन टाक्कर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या षटकात 3 गडी बाद झाले आहेत. एक जीवनदान मिळालंय. 3 सितारे माघारी तर परतले आहेत. रायगड पारगावचा किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि संघाचा कर्णधार सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा अजून एक 20 स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्यातिकीर्ती. संघ ज्यावेळी संकटात असतो आणि संकट मोचक खेळी म्हणून कित्येक वेळा सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर गोपाळ भेटण्याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना ज्या खेळाडूकडे अनेक रसिक प्रेक्षकांच्या नजरा असतात तो स्टार अक्षय या नावाने संबोधला जाणारा अक्षय घाटवळ हा मैदानाच्या आतमध्ये पाऊलच पावतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. गौरव किरण पवार एका जीवनदानावर 2 संघाचे महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गौरव हिरलेकर आपण पाहू शकताय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. पंचांचा निर्णय आमच्या पर्यंत पोहोचलाय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. जीवनदान ज्याला बहाल झाले पहिल्या षटकात. झेल सुटलाय. सुटलेला झेल हा धावसंख्येचा उच्चांक गाठेल की दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल हे चित्र असेल. एका बाजूला जीवित मात्र वर्सेस किरण पवार लढत बघायला मिळेल. समीर वेंगुर्लेकर वर्सेस अक्षय घाटवळ. खोलवर टप्प्यात चेंडू व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय. डायरेक्ट हिट आपल्याला लागले असते तर थोडीशी दिली की धोक्याची घंटे वाजली होती पण आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये किरण पवार सुरक्षित पोहोचलाय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर 14 ला बाद झाले 3. 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या होतल्या प्रति चेंडू मध्ये 2च्या सरासरीने खेळताना बघायला मिळतोय. श्री बांदेश्वर 11 बांधा क्रिकेट संघ. स्वीजिटचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर. षटकारासाठी स्टार अक्षय या नावानं मला का ओळखलं तर त्यानं ती सुरुवात केली आहे आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या फलंदाजीनं. वीस धावा धावफलकावर गडी बाद झाल्या पण अक्षय घाटवळनं स्वीजिटच्या देखण्या फटक्यानं खोलवर टप्प्यात चेंडू पॉलोतो सुरेख क्षेत्ररक्षण केले. परफेक्ट यॉर्कर केला गौरव हिरलेकरनं.
या अगोदरचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, त्याला षटकारासाठी स्वीजिटच्या फटक्यानं अक्षय घाटवानाचं रूपांतर केलंय आणि त्यानंतर आतमध्ये टाकलेला चेंडू हा खोलवर टप्प्याचा पुलरलेनचा चेंडूला सन्मान दिलाय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आपण पाहतोय, डिप्स्टर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. या क्षेत्ररक्षकानं आज जवळजवळ एका भाषेने विचार केला तर मात्र अनेक रसिक प्रेक्षकांची मन जिंकायला सुरुवात केली आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय तो योगेश सरमळकर. आपण पाहतोय वेंगुर्ले तालुक्यातील खेळाडू आपण पाहतोय, उभरते सितारे, सळसळत रक्त आणि या स्पर्धेसाठी सुंदर या ठिकाणी कामगिरी करताना बघायला मिळत आहेत. खोलवर टप्प्यावर चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. सौरभ साळगावकर आपण पाहतोय परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या. किरण पवारला शांत ठेवले सुरुवातीपासून. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22वा धावफलकावर. कारण अक्षय घाटवाळ हा स्टेट फलंदाज आहे. मगाशा मॅच मध्ये 30 धावांची बहारदार त्यानं खेळी केली आहे. फलंदाजी भरपूर आहे श्री बांदेश्वर माता क्रिकेट संघाकडे, पण एका दुसऱ्या खेळाडूला मोठी इनिंग खेळावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला खेचून टोलबाबा चेंडू पैपासून टाकलेला दूर चेंडू. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूचा सांघिक धावफलकावर 2 षटक 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि सांघिक धावफलकावर प्रति षटकामध्ये 11च्या सरासरीने खेळत असताना 22वा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. संघाचा प्रमुख गोलंदाज समीर वेंगुर्लेकर सज्ज झालाय. समोर आहे किरण पवार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अवस्था डंपायर अपील बघायला मिळालंय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडंसं या ठिकाणी टर्न झाला चेंडू, फिंगर रोल केले आणि त्यानंतर फिंगर रोल केलेला चेंडू हा दशावतार योद्धा क्रिकेट संघासाठी कोटेमध्ये निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन. सुंदर चेंडू समोरून या ठिकाणी टर्न केला चेंडूला. किरण पवारला प्रश्नचिन्ह उभी करणारी गोलंदाजी समीर वेंगुर्लेकरने सुरुवात केली आहे. सागर सप्ता डीप स्टोर लेगलाय. तो म्हणत आहे किरण पवारला रोखून ठेवायचा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. जमिनी लगतचा डी पर्यंत कार्पेट पद्धतीचा फटका लॉक ऑनला. राजन केरकर पण डी के आलाय स्क्रीनवर. परतीची पेक एकेरी धावसंख्या जिल्ह्यावर 1/23 धावफलकावर आपण पाहतोय 3 गड्यांच्या बदल्यात. 23 धावफलकावर आपण पाहतोय. निम्म्या चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तो 15 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गती परिवर्तनाचा स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक सौरभ साळगावकर तिथपर्यंत वेगाने पोहोचलाय. ऐन मोक्याच्या क्षणी थोडंसं हाताला टच होऊन चेंडू गेलाय चौकारासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे या उभरते सिताऱ्याचे मात्र प्रयत्न आणि संघासाठी बांदा क्रिकेट संघासाठी ही 4 या धावसंख्येची मोहर आपण पाहतोय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27वा धावफलकावर धावा तर बनल्यात ते मात्र श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघासाठी, पण धावा रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न समीर वेंगुर्लेकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. पण त्या बॉलला प्रत्युत्तर देणारा डोळ्यांचं पाळणं पेंडणार फटका स्टार अक्षय घाटवळच्या बॅटमधून बघायला मिळालाय. गती परिवर्तनाचा चेंडू सोडून दिला होतोय. पंचाने दंडात्मक हे गोलंदाजाला केलंय. 2 हात समांतर केलेत. अवांतर चिकून आमच्या धावफलकावर 1 या धावसंख्येनं 28वा धावफलकावर आपण पाहतोय. 28वा धावफलकावर वेगान टाकलेला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आपण बघितलाय. निर्धाव चेंडू सांघिक धावफलक स्थिरावला 28. तर धावफलक सुरुवातीला धावा बनल्या होत्या. दुसऱ्या षटकात सुरुवात केली षटकारानं. त्यानंतर सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी पुन्हा एकदा या ठिकाणी अपर
मार्केटचा फटका अक्षय घाटवळचा बसलाय. सौरभनं टिपले झेल. जोरकस चेंडू टाकायचा होता. ज्यावेळी गोलंदाजाच्या मुखवट्यातून शब्द बाहेर पडला असं वाटलं होतं भरपूर वेगानं चेंडू होईल, पण त्यानं कलात्मक गुण या ठिकाणी बहाल केले. ऐन मोकेच्या क्षणी या ठिकाणी फिंगर रोल केली, चेंडूवर गती परिवर्तन केलंय आणि अंतरिमच्या चेंडूवर मात्र आपल्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करत झेलबादच्या स्वरूपात ज्या अक्षय घाटवानं षटकारानं सुरुवात केली होती तो माघारी परतलाय आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजून एक एएस स्पोर्ट क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा विनय जाधव हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाद केले आणि आताच्या मॅच मध्ये 4 गडी हे प्रमुख असे मात्र बाद केले होते. या मॅच मध्ये सुद्धा 5 गडी बाद झाले असते. सुटलेलं किरण पवारचं झेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजून एक हे उभरते तर युवा खेळाडू आपण पाहतोय. वेंगुर्ले तालुक्यातील प्रतीक डिचोलकर सज्जाला कॉमेंट्री बॉक्स दूर करणं समोर आहे. अनुभवी खेळाडू तो गोलंदाज प्रतीक डिचोलकर आणि अनुभवानं परिपक्व असलेला रायगड पारगावचा सितारा किरण पवार सज्जाला स्ट्राईकला. मागे टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला. जमिनीची खेळपट्टीची मदत घेतली चेंडूनं आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे प्रतीक डिचोलकरनं. सुरुवातीला तर युवा खेळाडूने चमक दाखवायला सुरुवात केली आहे. सोडून दिला तो चेंडू. व्हाईट कॉर्कर करायचा होता. चेंडू असून दूर टाकायचा आहे चेंडू, पण यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचांनी सुरुवातीला व्हाईट बॉल अशी कुंटर केली आहे. व्हाईट असेल तर बोनसचा धावफलक बांधा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये बघायला मिळेल. चेंडू जर निर्धाव असेल तर निर्धाव चेंडू, धाव मात्र धावफलक त्याच ठिकाणी स्थिरावेल. व्हाईट बॉल. एक धावी धावफलकावर घेतली जाईल. 29 धावफलकावर. मोठा फटका किरण पवारच्या बॅट मधून. ज्यावेळी फटक्याचा आवाज झाला त्यावेळी शिक्कामोर्तब 6 धावा झाल्या, पण डीप स्कोअर लेगला सागर सपकाळ हा स्तब्ध झाला, कारण त्याच्या हातातून निसटलेला झेल आहे तो. पस्तीस धावफलकावर आपण पाहतोय. षटकारानं आगाज केलाय. सुरुवातीला शांत असलेला हा सितारा त्यानं तेजोमय सिताऱ्यासारखा आता झळकायला तर सुरुवात केली आहे किरण पवारनं. मागे टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेतली आणि वन बाउन्स शिकून आले आहे पंचांचे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव एक तेरी और एक मेरी रणनीती तर रंगली आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचाची या ठिकाणी मदत घेतली आहे. अतिरिक्त जर उंची घेतलेला चेंडू असेल तर तो दंडात्मक केला जाईल गोलंदाजाला. पंचांनी वन बाउन्स शिकून तर दिली आहे आणि बघूया फेअर डिलिव्हरी. दोन्ही क्रिकेट संघांचे रिव्ह हे मात्र  लॉस झाले आहेत. 2 गडी बाद 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 झाले आहेत. 2
पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू त्याला भिरकावून दिलाय, चेंडू गेला क्षेत्ररक्षकाला हॅलो टाटा गुड बाय करत सीमा रेषेवर षटकारासाठी आपण पाहतोय 6 या धावसंख्येनं आता बनल्यात त्या मात्र 41 धावा धावफलकावर. दिली की धडकन टाळ्यांचा वर्षावा किरण पवारसाठी बांदा क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळेल. पण मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूनं झेल सोडलंय तो सैरा वैरा झाला असेल, कारण कोणाचं झेल सुटलंय, सुटलेलं झेल नंतर रायगड पारगाव चा या सिताऱ्यानं तेजोमय सिताऱ्यासारखं झळकायला सुरुवात केली आहे. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 41 धावफलकावर प्रतीक डिसोलकरच्या विरोधात हल्लाबोल करायला सुरुवात तर किरण पवारनं केली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय, सफारी डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळालंय. सांघिक धावफलकावर स्थिरावलं 41 धावफलकावर. स्क्वेअर कटचा फटका घेण्याचा प्रयत्न होता, गोट्या वेगानं दीपपर्यंत पोहोचलाय. एकेरी धावसंख्येने सांघिक धाव स्ट्राईक आपल्याकडे ठेवले स्लॉक ओव्हरला. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 42 धावफलकावर ज्या धावा पाहिजेत त्या धावा तर बनल्यात आणि बेचाळीस धावफलकावर आपण पाहतोय शेवटचा गोलंदाज कोणाकडे जबाबदारी असेल या 5व्या षटकाची, कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल किरण पवारच्या विरोधात आणि कोणत्या गोलंदाजाला संधी असेल तो गोलंदाज सज्ज आलाय. जीवित मात्रे आपण पाहतोय किरण पवार वर्सेस जीवित मात्रे, मुंबई वर्सेस मुंबई. दोन्ही क्रिकेट खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात मुंबई मधनं इथपर्यंत पोहोचलेत आणि दोन्ही खेळाडू स्लॉक ओव्हरला आमने सामने आपण पाहतोय. कित्येक वेळ खेळाडू एकत्र खेळलेले असतील, आज मात्र परस्परांविरोधात लढत करत असताना जीवित मात्रेने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून 42 धावफलकावर सुंदर चेंडू आपण पाहतोय. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता किरण पवारचा, टप्पा पडे चेंडू बाहेर निर्धाव चेंडून सुरुवात तर केली आहे जीवित मात्रेने. आपण पाहतोय उर्वरितचे 5 चेंडू आहेत धावफलकावर 42 धावफलकावर. इथून पुढे जो येईल धावफलक तो बोनस असेल. गती परिवर्तनाचा चेंडू स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक सागर आपण पाहतोय. परतीची फेक सागरची आपल्याला बघायला मिळते आहे आणि त्यानंतर विनय जाधवला थांबावं लागेल. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 43 धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 43 धावफलकावर आपण बघितलाय. उर्वरितच्या 4 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो शिल्लक आहे. गती परिवर्तनाचा चेंडू मिस टायमिंगचा फटका, क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय आणि क्षेत्ररक्षक मित्रांनो कोण आहे? योगेश सरवळकर. या खेळाडूनं अनेक रसिक प्रेक्षकांचं मन जिंकणारं क्षेत्ररक्षण केलंय. कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं होतं कित्येक वेळा आणि तेच मैदानामध्ये घडलंय. कठीण झेलाचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये करणं आणि साधा सोपा झेल सोडणं यालाच म्हटलं आता क्रिकेट. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सागर सपकाळनं श्वास घेतलाय कारण किरण पवार हा माघारी परतलाय. अजून एक खेळाडू बांदा क्रिकेट संघाच्या कोट्यातून मैदानामध्ये पाऊल टाकतोय. कित्येक वेळा श्री बादेश्वर 11 बांदा क्रिकेट संघाचं पंचायत लेवलला जर प्रतिनिधित्व केलंय तो सागर मोर्ये अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय.
आतषबाजी आपल्याला बघायला मिळाली. वाटलं होतं 60वी 65वी गाठतोय की काय. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितचे 3 चेंडू खेळण्यासाठी सागर मोर्ये सज्ज झालाय. मोठा फटका सागर मोर्येच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. षटकारासाठी आपण पाहतोय. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. आमच्या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे. आदरणीय अनंत परब, अनिलजी सावंत, सुनीलजी कदम, प्रवीण कांबळे, त्याचबरोबर दिनेशजी सावंत या सर्वांना विनंती असेल या स्पर्धेदरम्यान आपलं सहर्ष हृदयापासून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या व स्थानापन्न व्हा. कॉम्बो पायावरील चेंडू त्या पायावरील चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला षटकारासाठी 49वा धावफलकावर. पुन्हा एकदा सागर मोर्येचा फटका बसलाय. शुभम आरोलकर दाबोलीचा खेळाडू वेंगुर्ला तालुक्यातील आपण पाहतोय आणि त्यानं पण झेल टिपलाय. एक तेरी और एक मेरी ही रणनीती रंगली गेली मैदानामध्ये. जीवित मात्रेनं अजून एक ब्रेक थ्रू दिलाय. सागर मोर्येनं फटका सुंदर सजवला होता पण त्या सुंदर फटक्याचं अतिशय सुंदर झेलामध्ये रूपांतर केलं तर शुभम आरोलकरनं. पाहतोय शेवटचा चेंडू जीवित मात्रे एक मोठा फटका जरूर दिलाय त्यानंतर कमबॅक केलाय. मागे टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन फटका टोलवा इरादे होते. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 50 धावफलकावर लिगबाईच्या स्वरूपात आपण पाहतोय. जीवित मात्रेचा आपण बघूया. क्रिकेटचा जर सन्मान केला ज्यावेळी टाकलेला चेंडू फलंदाजाच्या थोडस मुखवट्या दिशेने लागला गेला तेव्हा जीवित मात्रेने विचारपूस केली मित्रा तो लागला नाही ना चेंडू. आणि हे असतं क्रिकेटमध्ये कारण अनेक खेळाडू असतात हे दूर दूर करण्यात आलेले असतात पण क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय अगदी जवळचे मित्र बनतात वेगळी नाती बनतात आणि या क्रिकेटचा खेळ अनेक जणांना भरपूर काही शिकवत होतो. अनेक मैत्री अनेक सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी फटकेबाजी कशी बदलायची करायची गोलंदाजी कशी करायची आयकॉनच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या खेळाडूंकडून काय आपल्याला शिकता यावं यासाठी सुंदर क्रिकेटच्या दोन ही स्पर्धा आपण पाहतोय. ते मात्र गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त होत सांघिक धावफलकावर 50वा धावफलकावर आपण पाहतोय. 51चा पाठलाग करायचा आहे दशावतार योद्धा क्रिकेट संघाला. दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघ योद्ध्यासारखा लढेल की हल्लीच्या वर्षात ज्या क्रिकेट संघानं सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मानाचे करंडक ज्या क्रिकेट संघानं उचलले आहेत तो श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघ 51 धावसंख्येपासून रोखेल हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक एक सुंदर आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया अमोल जमदाड यांचा. हॅलो चेक. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत हातवे या वायफाय नेटवर्कचे सर्वेसर्वा मॅन फ्रॉम हळवल आदरणीय अनिलजी राणे साहेब व त्यांच्याबरोबर त्यांचे स्नेही अत्यंत जवळचे मित्र अनंत परब हे दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोहोंचा आपण एकत्रित सन्मान करतोय. अक्षयजी खाजनवाडकर यांना विनंती करेन आपल्या शुभहस्तांनी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय अनिलजी राणे त्याचबरोबर अनंत परब या दोघांचा. कॉम्बॉक्स अमोल.
तुमचं कॉमेंट्री कक्षामधून मनापासून स्वागत। यापुढचा सामना होतोय राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये कॅडबरी क्रिकेट क्लब। दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, कॅडबरी क्रिकेट क्लब मसूरे संघनायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे। हॅलो चिक, सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय। श्री बांदेश्वर बांधा क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये दशावतार योद्धा नाव असे दोन मातब्बर संघ मालिकेतला पहिला सामना गमावल्यानंतर अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेत। डावाच्या पहिल्या सत्रात बांदेश्वर 11 बांधा क्रिकेट टीमने प्रथमतः 50 धावा फलकावरती लावलेत। 51 धावांचं उत्तर देण्यासाठी दशावतार योद्धा अनाव क्रिकेट टीमची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। एका बाजूला ज्याने मागच्या मॅचमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला, शेवटपर्यंत थांबला, मात्र आपल्या संघासाठी विजय मिळवून देण्यापासून तो दूर राहिला, ही गोष्ट कुठेतरी मनामध्ये सलग असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय समीर वेंगुर्लेकर आणि त्याच्या साथीला आयकॉन खेळाडू जीवित म्हात्रे। दोन्ही विस्फोटक खेळाडू, रायगड जिल्ह्यामधून बिलॉंग करणारा जीवित म्हात्रे आणि वेंगुर्ले तालुक्यातला अष्टपैलू खेळाडू समीर वेंगुर्लेकर, ही सर्जा राजाची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। लक्ष मोठं नाही आहे, मात्र सामना मोठा आहे। दोन्ही संघांना विजयासाठी नक्की प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल त्याचं आव्हान कायम राहील आणि पराभूत संघाला मात्र या मालिकेतून बाहेर जावं लागेल। किरण पवार व्यक्तिगत कुट्यामधलं पहिलं षटक फलंदाजी करत असताना थोडंसं निराश केलंय आज किरण पवारने। एका हाताने षटकार मारण्याची त्याची क्षमता आहे आणि अनेक टुर्नामेंटमध्ये हा कारनामा त्याने केला। किरणचा पहिला बॉल जीवित साडी और पिच बॉल, त्यावरती केलं आक्रमण, चेंडू हवेत, हवाई स्ट्राईक केलंय आणि चेंडूला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर, काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून षटकार। यस, ट्रैक से किया है स्वागत किरण पवार का। किरण तैयार, जीवित साडी वेगवान, जसा आला तसा मागे पाठवलाय, लॉंग बॉर्डर लाईनच्या बाहेर, बॉल जाईल, धमाकेदार षटकार। बारा धावा जीवितने आपल्या स्वाभाविक खेळाला सुरुवात केली आहे। मी थांबणार नाहीये, रोक सके तो रोक लो। किरण तैयार, हो जबरदस्त फटका, क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय, लेफ्टिकच्या बाहेर बॉल, त्याला केलंय सीमारेखा पार, षटकारांची हॅट्रिक जीवितच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, संजीवनी षटकार। किरण पवार महागडा ठरला या मॅच मध्ये। आकुट टप्प्याचा बॉल आणि त्याला हुक केलंय, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौथा सलगचा चौकार जीवित म्हात्रेच्या बॅट मधून। सामना लवकर संपवण्याचा इरादा जीवितचा आणि तोच कारनामा करण्यासाठी जीवित आक्रमक झालाय। प्रचंड आक्रमक फलंदाजी, 4 चेंडू मध्ये 24 धावांची लयलूट। लढत आपण पाहतोय
और पिच बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आले, चेंडूच्या खाली आली आहे विकेट. 24 धावांचं योगदान अवघ्या 5 चेंडू मध्ये देत लॉंग ऑफला सापडलाय जीवित मात्रे. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज जीवित मात्रेचा संपलाय खेळ. कडकडाट नक्की होतोय कारण त्याने आपल्या इनिंग मध्ये ठोकले सलग 4 षटकार. 5 चेंडू मध्ये अवघ्या 24 धावा. धमाकेदार सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आपल्या टीमसाठी. 51 धावांचा पाठलाग करतोय दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीम श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. मकरंजी तुरस्कर साहेब थोडेसे निराश असतील टीमच्या प्रदर्शनावरती, कारण या संघाने जिल्ह्यामधल्याच नाही तर गोवा राज्यामधल्या देखील सगळ्यात मोठ्या टुर्नामेंट यावर्षी जिंकलेत. त्यामुळे त्या संघाकडनं मोठी अपेक्षा होती. अगुड्याचा बॉल कट केलंय आणि चेंडू चालला वीरेंद्र सेवक स्टाईलने अप्पर कटचा एक सुंदर फटका. चेंडू डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार, चौकार. धावांची बहारदार खेळी, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले लगेचच निवडलाय. 23 धावांची गरज विजयासाठी दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला. 24 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण आहे. प्रथमेश मोरियेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. आता मात्र एक चमत्कारच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. मात्र सामना संपलेला नाहीये. तुमच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. चांगला बॉल, लेन बॉल, जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र डॉट घेतलाय. एक डॉट बॉल देखील प्रेशर रिलीज करतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी एक नवसंजीवनी पाजणारी कामगिरी करावी लागणार आहे. या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी अजून एका विकेटची आवश्यकता आहे. जीवित बाद झाला, मात्र बाद होण्यापूर्वी त्याने दमदार कामगिरी करत 24 धावा ठोकल्या अवघ्या 5 चेंडू मध्ये. समीरचा स्विच हिटचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होते आहे. वापसीचे बिगुल वाजवलेत, शंखनाद केलाय युवा टॅलेंटेड गोलंदाज प्रथमेश मोरियेने. कमबॅक केले. सामना सोडायला तयार नाहीये दोन्ही संघ, हार मानायला तयार नाहीयेत. जिंकायचं तर दोघांना आहे, एकाला हरावं लागणार आहे. हरणारा संघ कोणता आहे, या स्पर्धेला टाटा गुड बाय करणारा संघ कोणता आहे आणि पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणारा संघ कोणता आहे. और पिच बॉल, या वेळेला जबरदस्त फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, इनसाइड आउट. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, षटकार. चौतीस धावा फलकावरती आहेत. 17 धावांची गरज आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेनचा बॉल, ड्राईव्ह केलं वितलंद कार्पेटचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला थांबवलंय, धाव निघणार नाहीये. धाव फलक 34 धावांवरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 51 धावांची गरज दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला. आतापर्यंत 34 धावा फलकावरती, 17 धावांची गरज आहे. याविला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बॉलला थांबवलंय, फेकी देखील केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. समीर वेंगुर्लेकर थोडस स्ट्रगलिंग करतोय. एक मोठा फटका जरूर त्याच्या बॅटमधून आलाय. व्यक्तिगत 6 वरती खेळतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय. हो, चांगली गोलंदाजी याही वेळेला, मात्र तितका चांगला फटका. चेंडू जाईल कव्हर्सला, आलाय अजून एक दमदार चौकार. समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 1 आउट, 38 धावा.
इस धावा संघाच्या जिवारी लागलेत. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न युवा टॅलेंटेड गोलंदाज प्रथमेशने नक्की केलेत. नवीन गोलंदाज अक्षय घाटवळने चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय. चांगला बॉल हलकीच कट करण्याचा इथे प्रयत्न. धीम्या गतीचा बॉल यष्टिरक्षक किरणच्या दिशेने आपण पाहतोय. डॉट बॉल घेतला गेलाय. 17 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 17 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. ओहो, याही वेळेला चांगला बॉल चुकवलाय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल घेतलेत. पहिल्या षटकात जर 28 धावा आल्या नसत्या तर नक्की अजून रंगत वाढली असती. मात्र सामना संपलेला नाहीये. याही वेळेला धीम्या गतीचा बॉल. पिकअप शॉट. पिक केले बॉलला. येऊ दिलं. टोचा वापर केला आणि बॉलला भिरकवून दिलं. स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. दमदार षटकार. करच्या बॅट मधून एक दमदार षटकार. फक्त विजयासाठी 7 धावांची गरज. रिव्हर्सचा प्रयत्न. गॅप खूप मोठा आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार ठोकलाय शुभम मारुलकरने. टीमची धावसंख्या 48 धावा फलकावरती लागतीये. विजयासाठी फक्त 3 ची गरज आहे. दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये हलके स्लाइस केले. प्यार से सहलाया. एकच धाव इथे टीमच्या खात्यामध्ये वाढेल आणि सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित झाली आहे. 49. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता दशावतार योद्धा नावला. मालिकेमध्ये दोन्ही संघाने एक सामना गमावला होता. त्यामुळे अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं होतं. लांबून खेळण्याचा प्रयत्न. अक्षय घाटवळने सुंदर चेंडू टाकलाय. डॉट बॉल. समीर वेंगुर्लेकरचा स्ट्रगलिंग कालावधी संपत नाहीये आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये टीमची धावसंख्या फलकावरती थांबलेली आपण पाहतो. 49. विजयासाठी अजून 2 ची गरज. 12 चेंडू आणि 2 धावा. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 शानदार आयोजन. आजची 4थी रात्रकालीन क्रिकेट टुर्नामेंट मधला सामना क्रमांक 3 तुम्ही पाहताय आयुष गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला चांगला फटका रक्षात्मक पद्धतीचा दिशा दिली आहे आणि कव्हर्सला बॉल चाललाय. 2 धावांची गरज आहे आणि ही गरज पूर्ण केली आहे. दुहेरी धावांनी सामना जिंकलाय. दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमचा विजय झालाय आणि पराभवासाठी सामोरं जावं लागलंय श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमला. श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमचं या मालिकेमधून आव्हान संपतंय आणि दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमसाठी एक संधी मात्र पुन्हा एकदा उपलब्ध होते. या पुढचा सामना लगेचच आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे अशी लढत आपल्या समोर सादर होणार आहे. आणि लगेचच दोन्ही संघांना विनंती आपण सामना चालू करण्यासाठी सहकार्य करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची घोषणा होईल. त्याने या सामन्यासाठी जबरदस्त अशी कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. जीवित म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. अवघ्या 5 चेंडूमध्ये 24 धावा.